आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांची राज ठाकरेंच्या घराबाहेर गर्दी. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी. तर शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला शर्मिला ठाकरेंनी प्रतिसाद दिला. सकाळी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना त्यांनी मिठाई वाटली होती. ठाकरे बंधू एकत्र येण्याची धास्ती महायुतीने घेतली. आता समीकरण बदलतंय. आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर महायुतीमध्ये युती होणार की नाही हे आधी बघा, सचिन अहिर यांचं वक्तव्य. दोन्ही भाऊ काय 10 भाऊ जरी एकत्र आले तरी मातीत गाडणार, रामदास कदम यांचा इशारा. तर जो भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार, ज्योती वाघमारेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेच्या नेत्यांचा निशाणा. तुमच्या जाचाला कंटाळूनच राज ठाकरे पक्षाबाहेर पडले होते. तुम्हाला गरज आहे तुमच्या पक्षाची वाताहत झाली आहे, प्रताप सरनाईकांची टीका. शिवतीर्थाच्या पलीकडचं शिवतीर्थही आपलंच मानलं पाहिजे. ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत हा महाराष्ट्र पेटवणारा माणूस आहे, शहाजी बापू पाटलांची टीका. तर बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हयातभर विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे बसलेत. शहाजी बापूंचा ठाकरेंवरही निशाणा. तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही, तुम्ही व्यापार म्हणून मुंबईला पाहता, आम्ही जीव म्हणून पाहतो. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघालेत, निवडणूक घ्याच. उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं. आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत केली नाही तर मराठवाड्यात आंदोलन करू. उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा. तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 हजार टाकलेत. मतं विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाहीयेत. उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत करणार. कठीण काळात शिवसेना बळीराजाच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले, रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल. तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंची टीका. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर श्वेतपत्रिका काढणार, उद्धव ठाकरेंचा इशारा. तर मुंबई महापालिकेतून कमावलेली संपत्ती माया कुठे गेली, लंडनला एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल. पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका. तर फडणवीसांचा वरून नंबर आला, तुमचा घरात बसून खालून पहिला नंबर आला, शिंदेंचं ठाकरेंना उत्तर. क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा टोला. तर ऑपरेशन सिंदूर अभि जारी है, मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणत शिंदेंचं प्रत्युत्तर. पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाडा. दसरा मेळाव्यात जरांगेंच्या निशाणावर पंकजा मुंडे. गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त. रक्तबाजी सारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय, हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी. पंकजा मुंडेंचा दुर्गादेवीच्या चरणी साकडं. आमचा गुलामीचा गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का, तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, इंग्रज तुमच्या परिवारातील होता का. मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा 450 आहे. कुणाला फसवताय, काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय. मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले. दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी. तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. दसरा मेळाव्यातून जरांगेंच्या प्रमुख 8 मागण्या. ओला दुष्काळ यासह हेक्टरी 70,000 देण्याची जरांगेंची मागणी. तर शेतीला नोकरीची दर्जा देऊन महिन्याला 10,000 रुपये द्यावे, मनोज जरांगेंकडून सरकारकडे मागणी. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. पीक विम्याला बसवलेले 3 ट्रिगर हटवा, पूर्णपणे पीक विमा द्या. दिवाळीआधी मदत करण्यासंदर्भात जरांगेंचा सरकारला इशारा. फडणवीस म्हणतात 7/12 कोरा करू, अजितदादा कर्ज भरा असं सांगतात. हे सरकार महिषासूर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अंबादास दानवेंची टीका. शेतकऱ्यांनो नाउमेद होऊ नका, पूर्ण मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. काही लोक शेतकऱ्यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, शेतकऱ्यांना मदतीत कोणतीही अडचण येणार नाही. अजित पवारांचं विरोधकांना उत्तर. जळगाव शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत. नेस्को सेंटरमधील दसरा मेळाव्यातून गुलाबराव पाटलांची घोषणा.
नांदेडमधील ग्रामपंचायतीने शासनाची मदत नाकारली. 85 रुपये गुंठा मदत हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतीने नाकारली. प्रशासनाच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव. पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदा नदी काठेवरती असलेल्या सोनपेठ तालुक्यातील शिरसीमध्ये संपूर्ण गाव हे पाण्याखाली. प्रशासनाची मदत मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एपीएमसीचाही पुढाकार. कामगार व्यापारी करणार शेतकऱ्यांना मदत. मार्केट निहाय मदत संकलन सुरू. शेतकऱ्यांना धान्य पुरवठ्यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे देखील आर्थिक मदत पाठवली जाणार. संघ जातपात मानत नाही. आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत तेलींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा महत्त्वाचा निर्णय. गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्र डिजिलॉकरद्वारे स्वीकारणार. यूपीएससी अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणामध्ये कारवाई सुरू. नियमानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाणार. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी. सराफा बाजारात वर्षभरामध्ये सोन्याच्या दरात 50,000 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 70,000 रुपयांची वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 6.59% वाढ. गव्हाच्या प्रति क्विंटल दर हा 160 रुपये वाढून 2,585 रुपये असा निश्चित. धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी उपोषण सोडलं. मागील 16 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू होतं उपोषण. समाज बांधवांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं. 16 दिवस उपोषण केल्यानं दीपक बोराडेंची प्रकृती खालावली. यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात 1091 मिलीमीटर पावसाची नोंद. सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं. सर्वाधिक 164% पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून गेल्या वर्षी याच महिन्यात 116% पाऊस. नागपूरमधील कस्तुरचंद पार्कमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही रावण दहन सोहळा संपन्न. सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती. 60 फुटांचा रावण, 55 फुटांचा कुंभकर्ण आणि 45 फुटांच्या मेघनाथाच्या पुतळ्याचं दहन. अजित पवारांमुळे सगळ्या रामायणाची सुरुवात झाली आहे. दादांनी त्याला पक्षात घेतलं नसतं तर मी माझी झालो नसतो, तर योग्य वेळेस बोलेन म्हणत सुजय विखेंचा निलेश लंके निशाणा. मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसोबत मनोमिलनाच्या चर्चांवर रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये छत्रपती घराण्याच्या शाही दसरा मेळावा संपन्न. खासदार उदयनवसे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पूजन करून सीमोल्लंघन तर भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती घराण्याच्या हस्ते शमीपूजन पार पडल्यानंतर पोवाडा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकही पार पडली. साताऱ्याच्या वाढेगावमधील 2 दुर्गादेवींचा भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. फटाक्यांच्या आतषबाजी करत हळद आणि कुंकवाचीही उधळण. मुंबईच्या माझगावमधील राजे शिवाजी नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीचं विसर्जन. भर पावसामध्ये मोठ्या थाटामाटात विसर्जन सोहळा संपन्न. अकोल्यात युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 51 फुटांच्या रावणाचं दहन करण्यात आलंय. भाजप खासदार अनुप धोत्रे आणि भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी रावण दहनाला हजेरी लावली. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचामध्ये रावल संस्थानवर शस्त्रपूजन, सीमोल्लंघन आणि रावण दहन संपन्न. रावण गढीचे प्रमुख श्रीमंत सरकारसाहेब रावल, रावल गढीचे राजकुमार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सीमोल्लंघन. परळीमध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आणि काळरात्री देवी पालख्यांची एकत्र भेट. धनंजय मुंडे यांनी नागरिकांची गाठी भेट घेत सोनं लुटलं. 2 पालख्यांचा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी परळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी.
अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला 101 वर्ष पूर्ण. 25 राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सादर केला चित्तथरार कवायती. तर 1914 मध्ये स्थापना झालेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कालच्या दसरा मेळाव्याचं विशेष महत्त्व. नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार. सर्वच पक्षांची आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत. पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पानं पिवळी पडून पानगळ सुरू. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 27,000 घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाची प्रतीक्षा. मार्च महिन्यामध्ये 50,000 वाढीव अनुदान देणार असल्याचा सरकारचा निर्णय.